जवळ असलेल्या बेसरन खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली आणि या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे। यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घराला सुरुंग लावत धडक कारवाई केलेली आहे। आतापर्यंत जम्मूतील 9 दहशतवाद्यांची घरं ही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। सुरक्षा दलाने बंदीपुरामध्ये जमील अहमद नावाच्या दहशतवाद्याचं घर स्फोट करून उडवून दिलेलं आहे। याआधी शोपियानमध्ये अदनान शफीचं घर जमीनदोस्त करण्यात आलं। तर अदनान शफी हा वर्षभरापूर्वी लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेमध्ये सामील झालेला होता। तर इकडे कुपवाडामध्ये फारूक अहमदचं घर सुद्धा बॉम्बने उद्ध्वस्त करण्यात आलंय। याआधी दहशतवादी आसिफ शेख, आदिल गुरी, शाहिद अहमद, एहसान शेख, जाकीर गनीचं घर सुद्धा जमीनदोस्त केलंय। दरम्यान कुठल्या कुठल्या दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केले ते सुद्धा आपण बघूया। आपण बघतोय आसिफ शेख याचं पुलवामामध्ये जे घर आहे ते उद्ध्वस्त केलंय। पुढे जाऊया, आदिल गुरी याचं आनंदनागमध्ये घर होतं ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। दरम्यान शोपियानमध्ये शाहिद अहमद कुट्टे याचं घर होतं ते सुद्धा उद्ध्वस्त केलंय। आसिफ शेख याचं पुलवामातलं घर उद्ध्वस्त केलंय। एहसान शेख याचं सुद्धा घर होतं आणि ते उद्ध्वस्त केलेलं आहे। इकडे कुलगाममध्ये जाकीर अहमद याचं घर होतं ते सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे। दरम्यान कुपवाडामध्ये फारूक अहमद तिडवा याचं घर होतं ते पण उद्ध्वस्त करण्यात यश आलंय। तर या सगळ्या दहशतवाद्यांची घरं आपल्या लष्कराने, आपल्या सैन्याने उद्ध्वस्त केली आहेत। जमील अहमदचं घर होतं बांदीपोरामध्ये ते सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे। या सगळ्या दहशतवाद्यांची घरं आपल्या सैन्याने उद्ध्वस्त केली। सीआरपी आई, यहाँ पे पुलिस आई, उन्होंने घर पे पूछा कि ये घर फारूक का है, तो यहाँ पे कहा कि नहीं ये फारूक का घर नहीं है, ये उसके छोटे भाई का है। तो फिर सबको निकाल दिया, किसी को उस इलाके में नहीं रहने दिया, पूरा कॉर्डन था एरिया। उसके बाद ब्लास्ट किया। ये घर मेरे फादर ने बनाया था 2006-07 में, जबकि वो 90 में गए थे, और घर बनाया था 5-6 में। तो उसका इस घर में कुछ भी नहीं था। दरम्यान मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या बेसरनमधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरलेला आहे। दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या आणि या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने चौकशी सुरू केली। एनआयच्या टीमने बेसरनमध्ये कॅम्प उभारलेला असून चौकशीला आता चांगलाच वेग आलेला आहे। एनआयच्या तपासामध्ये महत्त्वाची माहिती समोर येते। हल्ल्याच्या वेळेला एका स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना कैद झालेली आहे आणि यानुसार 2 दहशतवादी झाडामागे लपलेले होते। अचानक ते समोर आले आणि त्यांनी पर्यटकांना घेरलं। तिकडून झिपलाईन जवळ लपलेले दहशतवादी समोर आले। दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणायला लावला आणि इतक्यातच त्यांनी लक्ष करून एकेका पर्यटकावरती गोळ्या झाडल्या। बेसरन हल्ला प्रकरणात आतापर्यंत ही सर्वात मोठी अपडेट समोर येते आणि या व्हिडिओमुळेच दहशतवाद्यांची ओळख पटल्याचं बोललं जात आहे। आता सुरक्षा दलांनी विविध परिसरांना घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू केलंय। आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाते।